सदा सर्वदा हालेलुया हालेलुया हालेलुया. प्रभूला जोरदार ताल्या वाजवा. आजूबाजूला बसलेल्या व्यक्तींच्या हातात हात देऊन त्यांचं देखील स्वागत करा. जागा रिकामी आहे कारण आपले काही बंधू भगिनी विनंतीला गेलेले आहे. हालेलुया हालेलुया. तर परमेश्वर सर्वकडे आहे, सगळीकडे प्रार्थना ऐकतो. हालेलुया. तर आज माझ्या बंधूंनो पुन्हा एकदा आपण सप्टेंबरचा पहिला शुक्रवार एकत्र संपूर्ण दिवस, एक दिवस महिन्याचा आपण परमेश्वराच्या सानिध्यात घालवत आहोत. आणि फक्त हे दर्शवण्यासाठी अनेक गोष्टी आपण करत असतो. प्रार्थना करतो, स्तुती आराधना करतो, देवशब्द, मिस्सा, दैवी दया. परंतु हे सर्व एकच गोष्ट दर्शवण्यासाठी की परमेश्वरा आमचं तुझ्यावर प्रेम आहे. हालेलुया. हा दिवस आम्ही वेगळा करून ठेवलेला आहे, आम्ही नियोजन केलेलं आहे. आम्ही असे चालू नाही, आम्हाला ठाऊक आहे आणि आम्ही हा तुझा वाटा आहे. हालेलुया. महिन्याच्या सुरुवातीला जणू काय हा तुझा वाटा. बाकीचे सर्व दिवस आम्ही आमचं कामकाज, नोकरी, हे घराचं काम सर्व ते होत राहील, परंतु हा दिवस प्रभू हा तुझा वाटा आहे, हा मी तुला देऊ इच्छितो. हालेलुया. कारण तू आमच्यासाठी महत्वाचा आहेस. परमेश्वराचं आमच्या जीवनामध्ये अस्तित्व आहे, त्या परमेश्वराला आमच्या जीवनातील जागा आहे हे दर्शवण्यासाठी आम्ही असं अनेक गोष्टी करतो की ही वेळ तुझी, हा दिवस तुझा. हालेलुया हालेलुया. आणि म्हणून खरोखर माझ्याकडून तुमचं अभिनंदन की आज खूप कामं असतात, दिवसभर खूप धावपळ असते, तरी सुद्धा हे सर्व बाजूला सरून आपण इथे आला त्याबद्दल परमेश्वराला गौरव. हालेलुया हालेलुया. आज आपण माऊलीच्या जन्मदिन उत्सवाची तयारी करत आहोत, नवेना करत आहोत. आणि म्हणून त्याद्वारे प्रार्थना किंवा देवाला आवडणारी प्रार्थना. हालेलुया. सर्वच प्रार्थना देवाला आवडतात, परंतु देवाला प्रसन्नित करणारी प्रार्थना, आणि ते आपण थोडक्यात पाहणार आहोत की आपण प्रार्थना करतो अशी कोणतीच प्रार्थना नाही की त्याबद्दल देवाला राग येईल की देवाला आवडत नाही. हालेलुया. परमेश्वर सर्व प्रार्थना स्वीकारतो, पण काही प्रार्थना अशा असतात ज्या त्याला गौरव देतात किंवा त्याला प्रसन्नित करतात. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आपण प्रार्थना करतो, त्यात काही चुकीचं नाही. आपण वेगवेगळ्या प्रकारे प्रार्थना करतो, देव आनंदित आहे. हालेलुया. परंतु काही बायबलमधून पाहणार आहोत, या मातेच्या जीवनाचं उदाहरण देखील आपण पाहणार की काही कशा प्रार्थना असतात किंवा प्रतिसाद. प्रार्थना म्हणजे काय, एक प्रकारचा परमेश्वर आपल्याशी बोलतो, आपण प्रतिसाद देतो. आता आपण गायन गायला आपल्या बहिणीने, प्रार्थनेद्वारे मी बोलतो, वचनातून तू सांगतोस. हालेलुया. तर प्रतिसाद म्हणजे ती प्रार्थना झाली. आणि असे जे प्रतिसाद आहेत ते खरोखर देवा म्हणजे परमेश्वर थांबलेला असतो की कधी अशा प्रकारचं माझी मुलं, माझी मुली अशा प्रकारचा प्रतिसाद किंवा अशा प्रकारची प्रार्थना मला करते. हालेलुया. लाखाच्या आणि म्हणजे जगात जेवढी लोक आहेत तेवढ्या प्रार्थना रोज जात असतात, परंतु त्यातील फक्त काही प्रार्थना आहेत ज्या परमेश्वराच्या कानी पडल्यानंतर त्याला खरोखर आनंद, प्रसन्नित होतो आणि खरोखर त्याचा गौरव होतो. हालेलुया हालेलुया. आणि म्हणून दोन प्रकारची योजना किंवा इच्छा आहे ज्यासाठी आपण प्रार्थना करतो. नेहमी आपण जे काही प्रार्थना करतो देवाच्या इच्छेसाठी, त्या दोन गटामध्ये दोन प्रकारचे असतात. आणि ते म्हणजे देवाची परिपूर्ण किंवा परवानगी योग्य इच्छा. हालेलुया. सिद्ध योजनेसाठी आपण प्रार्थना करतो की प्रभू परवानगी दे ना, मला हे करायचं, माझी इच्छा, मला असं दे ना मला. की प्रभू
तुझीच. हालेलुया. प्रार्थना आपण सर्व करतो, चूक नाही, मी असं काही सांगत नाही की अशी प्रार्थना करू नका, परंतु आपल्याला वाढायचं आहे. आणि म्हणून त्या पलीकडे जाऊन अशी एक प्रार्थना आहे जी आपण परमेश्वराच्या अंतःकरणातील प्रार्थना किंवा त्याची परिपूर्ण इच्छा, परफेक्ट विल ऑफ गॉड. देयर इज अ परफेक्ट विल ऑफ गॉड अँड देयर इज अ परमिसिव्ह विल ऑफ गॉड. हालेलुया. परमिसिव्ह म्हणजे ठीक आहे कर, सांगण्यासाठी सांगतो की आपल्या विवाहपूर्व जे शिबिर असतं आणि ते मार्गदर्शन करत असताना त्यांनी सांगितलं गेल्या वर्षी 900 जोडप्यांनी लग्न केले, 900 विवाह झाले. प्रेज द लॉर्ड. आणि एके वर्षामध्ये त्यातली 100 तुटली. प्रेज द लॉर्ड. आता जेव्हा त्यांनी एवढा मोठा निर्णय घेतला त्यांच्या जीवनाचा, त्यांनी प्रार्थना केली, त्यांनी सर्व काही विचार सर्व केलं. परमेश्वराने काही अडथळा आणला नाही, ते चुकीचं सुद्धा नाही आणि परमेश्वराने आशीर्वाद सुद्धा केलं. हालेलुया. परमिसिव्ह म्हणजे काय? परवानगी. परमेश्वर पुरुषाने स्त्री बरोबर लग्न करावं हे नियम आहे. तुला आवडते लग्न करू शकतो आणि परमेश्वर आशीर्वाद करतो, कारण दोघं एकत्र येत आहेत आणि साक्रामेंट घेत आहेत, चर्चमध्ये प्रार्थना विवाह होत आहे, त्याच्यावर आशीर्वाद नक्की येणार. हालेलुया. परंतु ती परमेश्वराची परिपूर्ण इच्छा होती की परवानगी योग्य इच्छा होती. हालेलुया. परमेश्वर ठीक आहे, तुझं स्वातंत्र्य आहे, तुझी इच्छा आहे, तू करू शकतोस, परंतु माझं मन काय आहे तू विचारतोस का? मला काय पाहिजे ते तुला पाहायचं आहे का? नको, मला माझं करू दे. ठीक आहे कर. प्रेज द लॉर्ड. तर मी म्हणजे असं उदाहरण म्हणून सांगत आहे की कधी कधी चुकीचं काही नाही, परंतु आपल्याला अधिक थोडं पुढे जाऊन देवाची सिद्ध इच्छा काय आहे ते जाणण्यामध्ये आपली भलाई आहे आणि देवाचा गौरव आहे. हालेलुया. आणि त्यामुळे साठी आपण हे ऐकत आहोत. प्रेज द लॉर्ड. तर गेल्या आठवड्यामध्ये काही वचन होती. गेल्या आठवड्यामध्ये आपण योहान बाप्तिस्ताचा शिरच्छेद याच्यावर सुद्धा आपण वाचन ऐकलेलं आहे. आणि 2 उदाहरणं बायबलमध्ये आहेत. प्रार्थना की मागणी. ना आपण मागणी करतो. तर हे वचन जे आहे आपण पाहिलेलं आहे. मार्क अध्याय 6:22. आपण कशा प्रकारची प्रार्थना करतो, आपण मागतो तेव्हा कसं मागतो. तर एक उदाहरण आहे जे आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की हेरोदियाच्या मुलीने स्वतः आत जाऊन नाच करून हेरोदला व त्याच्या भोजनास बसलेल्यांना खुश केले. तेव्हा राजा त्या मुलीला म्हणाला, तुला जे काही पाहिजे ते माझ्याजवळ माग, म्हणजे मी तुला देईन. तो शपथ पाहून तिला म्हणाला, माझ्या अर्ध्या राज्यापर्यंत जे काही तू माझ्याजवळ मागशील ते मी तुला देईन. प्रेज द लॉर्ड. काय ऑफर. एक उदाहरण आता आहे की मागायचं आहे, काय मागू. आणि मग आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की ती बाहेर गेली आणि आपल्या आईला मसलत केली आणि मग ती आली आणि तिने काहीतरी मागितलं. तसंच दुसरं एक उदाहरण आहे. इथे सुद्धा एक बाई आहे, ती सुद्धा राजासमोर गेली, तिला सुद्धा राजाने तेच सांगितलं. एस्तर एक होती हेरोदियाची मुलगी नेओमी आणि दुसरी आता आपण पाहतो एस्तर 7:2 मध्ये. दुसऱ्या दिवशी भोजनासमयी द्राक्षरस पिण्याच्या वेळी राजाने एस्तरला पुन्हा विचारले, एस्तर राणी, तुझा काय अर्ज आहे तो मान्य करण्यात येईल. तुझी मागणी काय आहे? ती अर्ध्या राज्या एवढी असली तरी तिच्याप्रमाणे करण्यात येईल. प्रेज द लॉर्ड. दोघींना आपण पाहतो बायबल मधली 2 स्त्रिया, दोघींना असं एक ऑफर जणू काही देण्यात आलं. आणि आपण पाहतो म्हणजे सांगण्याचं काय की आपण जेव्हा संधी आपल्याला लाभते किंवा आपण प्रार्थना करतो, आपण काय मागतो. ही सामान्य ऑफर नाही, प्रस्ताव सामान्य नाही, सिंपल ऑफर. महाग अर्ध राज्य, कारण ती महाग आहे. संपूर्ण बायबलमध्ये ऑफर फक्त दोघांना देण्यात आली होती आणि त्या दोघी स्त्रिया होत्या,
दोघींनी खूप वेगळी प्रतिक्रिया दिली आणि त्यांची दोघांची प्रतिक्रिया एस्तर. मग एस्तर राणी म्हणाली, महाराज, माझ्यावर आपली कृपादृष्टी झाली असून आपल्या मर्जीस असल्यास मला व माझ्या लोकांना प्राणदान द्यावे, हाच माझा अर्ज व विनंती आहे. प्रेज द लॉर्ड. एस्तरने काय मागितलं? एस्तर, अरे वा, काय मागू, राजाचं अर्धा राज्य पण मी तुला देईन. आणि पटकन अशी ऑफर आपल्याला मिळाली असेल, आपण दिला, मला चांगला ऐश्वर्या, मला सर्व काही, राज्य पण दे, हे दे, ते दे, माझं मला. तर ती सांगते नाही, ती सांगते माझ्या लोकांना, म्हणजे इस्रायली लोक जे बंदिवासात होते आणि त्यांच्यावर जो जुलूम अत्याचार होता, त्यांच्या वतीने मी तुझ्याकडे आलेली आहे, त्यांना तू प्राणदान दे. त्यांच्यावर जो अत्याचार चाललेला आहे तो तू मिटव, संपव. प्रेज द लॉर्ड. तिने स्वतःचा विचार न करता, स्वतःला काय हवं आहे ते विचार न करता तिने इतरांसाठी मागितले. आणि दुसरं उदाहरण, मार्क 6:25, हेरोदियाच्या मुलीने काय मागितलं, तेव्हा लगेच तिने घाईघाईने राजाकडे आत येऊन म्हटले, माझी इच्छा अशी आहे की बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शिर तबका दलन आत्ताच्या आत्ता मला द्यावे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. दोघींना सेम ऑफर, पण दोघींची प्रतिक्रिया वेगळी. पहिली एस्तरने जीवन मागितले, हालेलुया. दुसरीने हेरोदियाच्या मुलीने मरण मागितले, हालेलुया. दोघींसाठी अर्ध्य राज्य त्यांच्या विनंतीच्या मूल्यात खूप कमी होते. एवढं मोठं काहीतरी राजा त्यांना देत आहे, अर्ध राज्य पण मी तुम्हाला देत आहे, पण त्याच्या तुलनेत त्यांना जे हवं होतं ते राज्य खूप कमी होतं लेखाला गेलं. प्रेज द लॉर्ड. एकीला म्हणजे सूड किंवा मरण इतकं होतं की राज्य पण नको, मला तो सूड घ्यायचा आहे, किंवा मला नकारात्मक, मला माझी इच्छा करायची आहे, एवढं मिळत आहे, परमेश्वर एवढं देण्याची इच्छा आहे, नको, मला जे पाहिजे ना, मला एवढं, तेच, मी ते सोडणार नाही, मला तेच पाहिजे. हालेलुया. आणि एक आपण पाहतो, एक मला मिळाल्यानंतर आशीर्वादित होईल, किती मला सुख सुविधा सर्व काही, परंतु ते नको, त्याग मला माझ्या लोकांना प्राणदान किंवा माझ्या लोकांना आशीर्वाद दे. प्रेज द लॉर्ड. त्यांना जीवन, त्यांना जगू दे, ते मरत आहेत त्यांना जगू दे. आपण कशा प्रकारे मागतो माझ्याकडे? मरिया मातेचे देखील उदाहरण आहे. तिला सुद्धा प्रतिसाद द्यायचा होता, तिला सुद्धा प्रार्थनेला उत्तर द्यायचं होतं. आणि मरिया म्हणाली, खरोखर मी प्रभूची दासी आहे, आपल्या म्हणण्याप्रमाणे मला हो. प्रेज द लॉर्ड. मी तरुण आहे, आता माझं संपूर्ण आता संसार जणू काय मला थाटामाटात माझं स्वप्न जगायचं आहे, माझं कुटुंब स्थापन करायचं आहे, आणि मी सर्व काही विचार केलेले आहेत, स्वप्न पाहिलेली आहेत. अशा वेळेला तुम्ही सर्व काही स्वर्गदूत हे काय दुसरं सांगत आहे, आणि त्या वेळेला माझं काय, मला काय विसरून ती सांगते की तुझ्या म्हणण्याप्रमाणे मला हो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आपली प्रार्थना कशी आहे, आपला प्रतिसाद. आणि म्हणून मरिया मातेला सर्वोच्च मान दिला गेला आहे. का? कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण सर्व प्रार्थना करतो. मरियेने देखील प्रार्थना केली, माऊलीने देखील प्रार्थना केली, एस्तरने प्रार्थना केली, सर्वांनी प्रार्थना केली, परंतु काही प्रार्थना असतात त्या देवाला गौरवित करतात. हालेलुया. देवाचं स्वप्न साकार करतात, आणि त्याद्वारे फक्त त्या व्यक्ती आशीर्वादित होत नाही, परंतु त्या व्यक्तीद्वारे जणू काही समुदाय, संपूर्ण जग आशीर्वादित होतं. हालेलुया. आपण माऊलीच्या जीवनात पाहतो, तिच्या एका होकाराने फक्त ती धन्य झाली नाही, फक्त ती धन्य झाली, तिचा मान झाला असता वेगळी गोष्ट, पण तिच्या त्या होकारामुळे, तिच्या प्रतिसादामुळे, तिच्या त्या प्रार्थनेमुळे ती आशीर्वादित झाली. देवाचं स्वप्न, देवाचं तारण कार्य पूर्ण झालं, आणि संपूर्ण मानव जातीला
येशू भेटला. हालेलुया. म्हणजे सिद्ध प्रार्थना, सिद्ध इच्छा. आता जर तिने सांगितलं असं, स्वर्गदूता बघ, मी तरुण आहे, कुमारी आहे, माझं लग्न जमलेलं आहे, मला ह्याच्यात काय पडायचं नाही, मला माझं चांगलं जीवन जगायचं आहे, मी काय पाप करणार नाही, मला माझं संसार जगू दे, मला नको हे काही गडबडी झंझट मागे पडायचं नाही. चुकीची प्रार्थना नाही. हालेलुया. पापी नाही. परंतु काय झालं असतं, ठीक आहे, परमेश्वर जणू काय परवानगी, मग तुझ्या इच्छेप्रमाणे तू कर जे करायचं आहे. आणि मग ती कुठेतरी भूतकाळामध्ये जमा झाली असते. हालेलुया. ती चुकीची प्रार्थना नसते की मला माझं कुटुंब स्थापन करायचं आहे, मला माझ्या योशेफशी मला लग्न करायचं आहे, मला चांगलं जीवन जगायचं आहे. चुकीचं नाही. परंतु ती माझी इच्छा आहे, तू त्याला मान्यता देणार आहेस, पण तरी सुद्धा ती बाजूला सारून मी तुझी प्रार्थना, तुझी सिद्ध इच्छा करण्यासाठी पुढे येत आहे. हालेलुया. देवाला गौरव मिळतो. हालेलुया. हालेलुया. आम्हाला देखील परमेश्वर असे ऑफर देतो. येशू म्हणाला स्वतःचे शब्द योहान 14:13-14 मध्ये, योहान 14:13-14, पुत्राच्या ठायी पित्याचा गौरव व्हावा म्हणून तुम्ही जे काही, बायबलमध्ये शब्द आहे, परमेश्वर सांगतो, जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन. तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काहीही मागाल तर मी ते करीन. प्रेज द लॉर्ड. हसून सांगत आहे, थोडंसं करीन, काही प्रमाणात नाही, जे काही तुम्ही मागाल ते करीन. प्रेज द लॉर्ड. ऑफर म्हणजे पहा, ऑफर जणू काय म्हणजे एस्टरला तो राजा सांगत आहे किंवा हेरोद सांगत आहे, अर्धा राज्यापर्यंत काय मागायचं माग, जे काही मागशील ते मी करीन. परमेश्वर आपला सुद्धा सांगताय, जे काही तू सांगशील ते मी करीन. प्रेज द लॉर्ड. मग परमेश्वर मला चांगले नोकरी दे, मला सुंदर घर दे, चांगली पत्नी, मला नवरा दे, मागू शकता. परमेश्वर सांगतो. हालेलुया. परंतु त्याच्या खोल जर आपण गेला तर ते जे काही आहे ते परमेश्वर, कारण सुरुवातीला येशू म्हणतं पुत्राच्या ठायी पित्याचा गौरव व्हावा, पुत्राचा गौरव व्हावा. हे जे काही आहे त्याद्वारे पुत्राचा गौरव होणार आहे. हालेलुया. मी, माझी बरकत होईल, मला आशीर्वाद मिळेल, मी सुख संपन्न होईल, ठीक आहे, परंतु पुत्राचा, देवाचा गौरव ह्यात होत आहे का? हालेलुया. हे समजण्याचं फार महत्वाचं आहे. आपल्यापैकी बरेच जण गुडघे टेकून आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी, मित्रांसाठी घाईघाईने विनंती करतात. आणि जणू काय आपलं म्हणजे आपल्या मनामध्ये, डोक्यामध्ये बसलेलं आहे की देवळात आला किंवा प्रार्थनेला बसलं की मी, माझं पासून सुरू होतो. हालेलुया. मला दे, माझ्या कुटुंबाला दे, ते पाहिजे, हे पाहिजे, आरोग्य पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. आणि आपण घाईघाईने जणू काय शॉपिंग लिस्ट ना, डीमार्टला गेल्यानंतर आपण काय करतो, शॉपिंग लिस्ट उघडतो, चला पटापट पटापट काय काय विचार करत नाही. आपण जातो, हा हे साबण संपला, हे दे, ते दे, ते दे, हे दे, हे दे, हे दे, दे, चला निघा. प्रार्थना कधी कधी आपली, आणि त्यामध्ये चूक नाही, याचं सांगितलं चुकीची प्रार्थना आहे किंवा ती तशी प्रार्थना करू नये, ठीक आहे, परंतु अजूनही आपण खूप त्या प्रार्थनेच्या जीवनामध्ये खूप हालचाल करायला हवं. अजूनही आपल्याला एस्तर प्रमाणे किंवा मरिया मातेप्रमाणे थोडा वेळ ना शांत बसून देवाची परिपूर्ण योजना, इच्छा काय असेल त्याकडे थोडं लक्ष देणे गरजेचं आहे. हालेलुया. देवाने जे काही आणि काहीही असे म्हटले तेव्हा एक महाग वचनबद्धता केलेली आहे, म्हणजे खूप मोठी वचन दिलेलं आहे, बांधिलकी आहे. तो आता बोलला आहे, तो त्यापासून फिरू शकत नाही. तसं चुकीने बोललो आम्ही, जे काही मागाल ते दे, चुकीने बोललो, एवढं नाही. नाही, तो बोलला आहे आणि ती त्याची बांधिलकी आहे, कमिटमेंट त्याने केलेलं आहे, मी करीन. हालेलुया. आणि तो त्याच्या वचनाला जपतो, राहतो, त्याचं आश्वासन खरं आहे.
आपण फक्त त्या गोष्टी विचारल्या पाहिजेत ज्यामुळे मी त्यांचा गौरव होईल. हालेलुया. परंतु तो केव्हा त्या करेल, सज्जे काही जेव्हा आपण त्या गोष्टीमध्ये परमेश्वराचा गौरव होत आहे हे पाहण्याची गरज आहे. हालेलुया. हालेलुया. आणखी एक उदाहरण, सलोमन राजाला देखील ऑफर देण्यात आली आणि देव प्रसन्नित होतो. हालेलुया. आणि जेव्हा परमेश्वर प्रसन्नित आनंदित होतो, देवाचा गौरव होतो, पहा परमेश्वर कशा प्रकारे आपल्याला आशीर्वादित करतो. सलोमनच्या बाबतीमध्ये परमेश्वर सलोमनला म्हणाला, माझ्याकडून तुला जे काही हवं आहे ते माग. प्रेज द लॉर्ड. सुंदर. जे काही हवं आहे ते माग. आणि आणि सलोमनने योग्य आणि अयोग्य यांच्यातील फरक पडण्यासाठी विवेकी हृदय मागितले. डिसर्नमेंट. सलोमनला, मला जगाचं सर्वात सामर्थ्य राजा बनव, माझ्या सर्व शत्रूंना मारून टाक, अख्खं जग माझ्या ताब्यात दे, काही मागू शकला असता. प्रेज द लॉर्ड. सलोमनने काय सांगितलं, मला बुद्धी दे, मला शहाणपणा दे, मला विवेक दे, निवड करण्यासाठी, योग्य निर्णय घेण्यासाठी मला विवेक, हृदय, बुद्धी दे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर प्रसन्न झाला. पहा, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. आपण प्रार्थना करतो, परमेश्वर फक्त प्रार्थना ऐकतो आणि आपल्या विश्वासानुसार आपल्याला देतो, ही एक गोष्ट झाली. परमेश्वर प्रार्थना ऐकतो, आपला विश्वास पाहतो, ते आपल्यासाठी चांगलं असेल तर तो देतो. परंतु एक अशी प्रार्थना आहे जी ऐकल्यानंतर, जी सलोमनने केली, परमेश्वरा मला शहाणपणा दे. आणि जेव्हा परमेश्वराने ते ऐकलं, परमेश्वर अति आनंदित, प्रसन्नित झाला. हालेलुया. असं सर्वांच्या बाबतीत होत नाही. परमेश्वर प्रसन्न झाला कारण सलोमनने दीर्घायुष्य, संपत्ती, त्याच्या शत्रूंचा जीव त्याने मागितला नाही. ज्या गोष्टी आपण आपल्या प्रार्थनेत मागतो, आपण हे मागतो. प्रेज द लॉर्ड. आपण काय मागतो? सामर्थ्य दे, संपत्ती दे, ताकद दे, हे दे. परमेश्वराने सलोमनला उत्तर दिले की त्याने जे मागितले ते त्याला देईन आणि जे त्याने मागितले नाही ते सुद्धा देईन. हालेलुया. प्रभूला जोरदार ताली वाजवा. प्रसन्नित करणारी सिद्ध योजना. सिद्ध योजना, परमेश्वराची सिद्ध योजना काय आहे? परमेश्वराला ठाऊक आहे, परमेश्वराची इच्छा आहे की सलोमनने माझ्याकडे बुद्धी, शहाणपणा मागावा. परंतु मी त्याला आता त्याला दिलेलं आहे ना, निवडायचं. त्याच्याकडून ते आलं पाहिजे, मला द्यायचं आहे त्याला. आणि मला बाकीच्या सर्व संपत्ती, ताकद, त्याला सर्व काही द्यायचं आहे. परंतु मला जे अभिप्रेत आहे ते तो मागणार का? आणि ते तेच आहे. हालेलुया. जर सलोमनने दुसरं काही मागितलं तर परमेश्वराने त्याला दिलं असतं, परंतु परमेश्वर प्रसन्नित झाला नसता आणि परमेश्वराची जी इच्छा त्याच्याद्वारे साकार करण्याची होती ती सुद्धा पूर्ण झाली नसती. हालेलुया. ते फक्त त्याच्यापर्यंत मर्यादित असतं आणि मग तो इथे इतिहासात जमा झाला असता एखादा व्यक्ती. परंतु तो कशामुळे प्रसिद्ध आहे? कारण त्याने जे मागितलं, प्रार्थना केली ती परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे प्रार्थना केली. हालेलुया. हालेलुया. म्हणून आपल्याला देखील आपल्या प्रार्थनेचा नमुना, पॅटर्न, जर आपण सुद्धा प्रार्थनेमध्ये शॉपिंग लिस्ट, चला आज जाऊ शॉपिंग डिमांडला, रोज आपण येतो डिमांड लिस्ट काढतो, टक 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 टक. विशेष करून आता नवीनेच्या वेळी ते नवीनेच्या प्रार्थने, आता इथे आपला हेतू सांगा. आणि आपण कदाचित विचार करत असतो थोडा वेळ थांब, कारण आमची खूप काही त्या लिस्ट टाकायची आहे, 1 मिनिटामध्ये काही बोलून होत नाही. परंतु तिथे कदाचित परमेश्वर लक्षपूर्वक कान देखून ऐकत आहे. आता इथे आपला हेतू सांगा. परमेश्वर काय मागत असेल माझी मुलगी, माझा मुलगा?
मला तुझ्या पुत्रासारखं बनव, मला शहाणपणा दे, मला सतत तुझ्या सानिध्यात ठेव, मला पवित्र बनव, मला मरी मातेप्रमाणे माझं जीवन बनव. प्रेज द लॉर्ड. नाही तर परमेश्वर माहिती, आता मला माहित आहे काय होणार आहे. परमेश्वरा ते पैसे अडकलेले ते सोडून दे, ते जमिनीचं सोडून दे, ते हो दे, घर बांधण्यासाठी मुलाला विजा मिळू दे, हे जाऊ दे, तो जाऊ दे, हे जाऊ दे. हालेलुया. परराष्ट्र मत्ती 6 सुंदर, त्यामध्ये प्रभू आपल्या प्रार्थनेबद्दल सांगतो. मत्ती 6:32 आणि 33. परराष्ट्रीय ज्या गोष्टींच्या मागे धावतात त्यांच्यासाठी प्रार्थना करू नका, कारण ह्या ज्या गोष्टी आपण विनंत्या मांडतो त्या देवाला ठाऊक आहे, त्या तुमच्या पित्याला माहीत आहे, त्या सांगण्याची गरजच नाही. तुम्हाला ह्या सर्वांची गरज आहे, तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. तर तुम्ही पहिल्याने देवाचे राज्य व त्याची नीतिमत्ता मिळण्यासाठी सका. प्रेज द लॉर्ड. देवाची इच्छा काय आहे, देव तुमच्या जीवनात काय करेल त्याच्या मागे झटा बघा. बाकीच्या सर्व सलोमन प्रमाणे तुम्ही जे देवाला अभिप्रेत आहे, किंवा सुंदर मरियमचे प्रार्थनेचा नमुना, मरिया आपल्याला सुंदर उदाहरण देते. मला काही कळत नाही, तू काय सांगतो मला काही समजत नाही, परंतु तुझ्या इच्छेप्रमाणे हो. प्रेज द लॉर्ड. व्हेरी वंडरफुल प्रार्थना, एकदम सुंदर प्रार्थना. मला कळत नाही, मला माहित नाही काय मागू, तुझी काय इच्छा असेल ती मला दे. प्रेज द लॉर्ड. आणि परमेश्वर प्रसन्नित होतो, आणि परमेश्वर त्याला जे हवंय ते देतोच, परंतु मत्ती 6:33 बाकीच्या सर्व गोष्टी सुद्धा देण्यात येते. म्हणजे संपत्ती, हे सर्व गरजा परमेश्वर ते सुद्धा तुमच्या पित्याला ठाऊक आहे, पण ते लिस्टवर प्रथम ठेवू नका, ते मागे राहू दे, ते मला जाणीव आहे. तुम्ही सिद्ध प्रार्थना करा आणि बाकीच्या सर्व गोष्टी मी जोडीन. हालेलुया, हालेलुया. येशूने प्रार्थना केली, सिद्ध प्रार्थना. येशूला त्याच्या शत्रूंपासून वाचवण्यासाठी देवदूतांना पाठवण्याची प्रार्थना करता आली असती. पिलातासमोर उभा राहिला होता आणि येशू सांगतो, मी आता जर प्रार्थना केली, माझा पिता स्वर्गांचे सैन्य पाठवेल, आणि पाठवू शकला असता. हालेलुया. पण मी ती प्रार्थना करणार नाही, कारण ती स्वार्थी प्रार्थना झाली, ती माझ्यासाठी प्रार्थना झाली. त्यावेळी सिद्ध प्रार्थना काय होती, की मी तो प्याला प्यावा. प्रेज द लॉर्ड. आणि मग क्रूसावर आपण पाहतो, लूक 23:34 मध्ये येशू प्रार्थना करतो, देवा त्यांना क्षमा कर. हालेलुया. त्यांचा नाश कर नाही, त्यांना क्षमा, त्यांच्यावर दया कर. ते मला मारत आहेत, त्यांनी माझं ऐकलं नाही, ते तुझ्या विरुद्ध वागत आहेत, त्यांना श्राप देत नाही, त्यांना क्षमा. परमेश्वर प्रसन्नित होतो, आणि ह्या गोष्टीमुळे आपल्याला सांगायचं संत पौल म्हणतो की म्हणून देवाने त्याला उंचाविले. हालेलुया. येशू देवाचा पुत्र होता म्हणून उंचावले गेला नाही, तर परमेश्वर प्रसन्नित झाला येशूच्या ह्या प्रार्थनेमुळे, की हे होऊ शकत नाही, असं शक्यच नाही की जो तुला मारत आहे आणि तू देवाकडे प्रार्थना करत आहे की त्याला क्षमा कर. परमेश्वर प्रसन्नित होतो, आणि म्हणून पारितोषिक म्हणून परमेश्वराने येशूला उंचावले. हालेलुया. सर्व नावाहून श्रेष्ठ नाव हे त्याला दिलं. प्रेज द लॉर्ड. मोशेच्या जीवनात देखील आपण पाहतो, मोशेला सुद्धा परमेश्वराने ऑफर दिली की मला कंटाळा आला आहे या इस्रायली लोकांचा, ते माझ्या विरुद्ध बंड करत आहे, एकदा मी त्यांचा नाश करतो आणि तुझं महान राष्ट्र बनवतो. मोशेला सांगितलं, तुला मी महान करेन, यांना सर्व जे इस्रायल लोक आहेत त्यांना मी वालवंटात आता मारून टाकतो. किती सुंदर ऑफर. हालेलुया. मोशेने सांगितलं होतं, होय होय प्रभू, मला पण कंटाळा आलेला आहे, रोज किटकिट किटकिट करतात हे, आणि मला संताप त्रास दिलेला आहे लोकांनी, 40 वर्ष मला कंटाळा आला यांचा, तू एक काम कर, त्यांना नाश करून टाकेल, मारून टाक सर्वांना, आणि माझ्याद्वारे एक नवीन राष्ट्र निर्माण कर. मोशे काय म्हणतो, निर्गम 32:10,
देवाने त्याला सांगितलं. आणि निर्गम 32:32 मोशे सांगतो, परमेश्वरा त्यांच्यावर दया कर, त्यांचा नाश करू नको. मला पाहिजे तर मला तू नाश कर, मला हेतून काढून टाक. हालेलुया. पण त्यांचा नाश करू नको, कारण त्यांचा जर तू नाश केला तर तुझं नाव बदनाम होईल. हालेलुया. की तू त्यांना मिस्र देशातून आणलंस आणि त्यांना तू निवडलेल्या भूमीमध्ये तू घेऊन जाऊ शकला नाहीस, तुझं नाव बदनाम होईल परमेश्वरा. म्हणून तू असं करू नकोस. पाहिजे तर माझा नाश कर, पण त्यांना तू वतन भूमीत नाही. हालेलुया. परमेश्वर प्रसन्नित होतो. जणू काय परमेश्वराला माहित नाही. तो कशाला विचारतो मोशेला विचारायची गरज आहे का, याचा नाश करू का? कारण त्याला पाहायचं आहे मोशेच्या शब्दातून कशी प्रार्थना येते. तो पटकन ऑफर आलेली आहे झपटून, अरे देवा लवकर, कधी आताच मारतो का? नाही. परमेश्वर आपल्याला सुद्धा ऑफर देतो. आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण रोज प्रार्थना ऑफर आहे, आपण कशी ती घेतो, आपल्या मुखातून काय निघतं त्याच्यावर परमेश्वर प्रसन्नित होतो. हालेलुया. शेवटी आपण मरिया मातेप्रमाणे प्रार्थना करणे निवडले पाहिजे. तिने सोयीस्कर प्रार्थना केली नाही. तिची प्रार्थना सोयीस्कर नव्हती. तिला सुद्धा ठाऊक होतं, मी होय बोलल्यानंतर माझ्या दुःखांना, माझ्या संकटांना सुरुवात होणार आहे. हालेलुया. जाऊ दे, मला माझं जीवन जगू दे रे, मला हे कटकट नको, चांगलं असेल ते देवाकडून नको मला हे. पण तिने सोयीस्कर प्रार्थना केली नाही. हालेलुया. तिला मोह झाला असेल, परंतु तिने तशी प्रार्थना केली नाही. परवानगी देणारी इच्छा नाही, परंतु देवाची परिपूर्ण इच्छा. अशा प्रकारे देवाचा गौरव होईल. हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रेमधून आपण प्रार्थना करतो. आपण प्रार्थना करणे योग्य आहे. प्रार्थना सर्व अशी कोणतीच प्रार्थना नाही की ती परमेश्वर सांगतो ही मी प्रार्थना ऐकत नाही. परमेश्वर सर्व प्रार्थना स्वीकारतो. परंतु आपण लक्षपूर्वक अशा प्रार्थनेकडे लक्ष दिलं पाहिजे जी जेव्हा परमेश्वराच्या कानी पडते त्याला अति आनंद होतो, तो प्रसन्नित होतो, त्याचा गौरव होतो आणि त्याच्याद्वारे त्याची योजना साकार होते. हालेलुया. ती फक्त माझ्यापर्यंत मर्यादित राहत नाही, मला माझ्या कुटुंबापर्यंत मर्यादित राहत नाही, परंतु जेव्हा मी अशा प्रकारे प्रार्थना करतो मला आशीर्वाद मिळतोच, पण परमेश्वर माझ्या आजूबाजूला आणि सर्वांना त्याद्वारे आशीर्वाद मला बनवतो. हालेलुया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. हालेलुया. प्रभूला जोरदार ताल्या वाजून आपण धन्यवाद देतो. थँक्यू. प्रेज टू जीसस. प्रेज. हालेलुया. तर आपण आता साक्ष घेणार.